लक्ष्मी निवास या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळालं की आता सिद्धू देवीच्या मंदिरात पाया पडायला आलेला असतो. तिथं आरतीची आई फुलं विकायला बसलेली असते. तिची सगळी फुलं सांडलेली असतात म्हणून ती शोधून शोधून ती फुलं परडीत भरत असते. तेवढ्या सिद्धू तिची मदत करायला येतो आणि सिद्धू तिची सगळी फुलं परडीत भरून देतो. त्यावेळेस आरतीच्या आईला त्याच्या हाताचा स्पर्श होतो आणि आरती त्याला ओळखते की ह्यानेच देवी आईच्या गळ्यातलं मंगळसूत्र चोरलेलं असतं. आरतीची आई त्याला नाव विचारते पण सिद्धू नाव सांगायचं टाळतो. त्यानंतर आरतीची आई म्हणते की उद्या देवीचा वार नसल्यामुळं माझी फुलं कोणीही विकत घेणार नाही. आणि मग सिद्धू म्हणतो की मी उद्या तुमची सगळी फुलं विकत घ्यायला नक्की येईन. आणि मग आरतीची आई व्यंकीला तिथं बोलवून ठेवते. त्यानंतर जेव्हा सिद्धू फुलं घ्यायला आलेला असतो तेव्हा आरतीची आई जोरात ओरडते की व्यंकी हाच होता देवी आईच्या गळ्यातलं मंगळसूत्र चोरणारा. आणि मग व्यंकी सिद्धूला पकडतो. त्यानंतर सिद्धू मान्य करतो की होय मीच भावना मॅडमच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घातलेलं आहे. सिद्धू म्हणतो की माझं खरंच भावना मॅडमवर खूप प्रेम आहे पण मला त्यांची काय ते सांगण्याची हिंमत होत नाही आहे. त्यानंतर व्यंकी म्हणतो की तू लवकरात लवकर हे भावना मॅडमला आणि घरातल्या सगळ्यांना सांग नाहीतर मी तुला चांगलाच चोप देईन. असं म्हणून व्यंकी सिद्धूची कॉलर पकडतो आणि त्याला दमसुद्धा देतो. त्यानंतर व्यंकी म्हणतो की मला एक वचन दे की तू भावनाला कधीही फसवणार नाहीस आणि तिच्याशी नक्की लग्न करशील. त्यानंतर सिद्धू म्हणतो की मी भावना मॅडमची जबाबदारी घ्यायला तयार आहे आणि मला थोडासा वेळ दे. मी लवकरात लवकर भावनाजींना हे सगळं सांगणार आहे आणि माझं प्रेम त्यांच्यासमोर व्यक्त करणार आहे. त्यानंतर व्यंकी सिद्धूला थोडी संधी देतो आणि मग दोघांची चांगली घळाभेट होते. आता सिद्धू व्यंकीला वचन देतोय की तो लवकरच भावनाशी लग्न करेल.